नमस्कार सगळ्यांना. सर सगळ्यात पहिली सुरुवात की मला एम-एस-टी-सी नावाची गोष्टच माहिती नव्हती. तर मग माझा मित्र आहे सौरभ पाटील. त्याने एम-एस-टी-सी 2चा बॅचचा तो विद्यार्थी आहे. तर तो सर तो डिप्लोमाच्या शेवटच्या इयरला त्याने जॉइन केलेली होती. मग तसं तो सकाळी कॉलेजला असा उशिरा जायचा. मग तो बोलायचा की माझी रात्री 3 तास क्लास चालते. मग मला असं वाटायचं की एवढं 3 तास कोण शिकवतं असं. मग त्याच्यानंतर मग तो बोलला, की आमची म्हणजे सर असे शिकवतात म्हणे, की प्रोग्रामिंग आपण पहिल्याच दिवशी कोड करायला लागतो. तर असं नाही म्हणे इथे. इथे डायरेक्ट 1-1, दीड-दीड महिना पहिले कोड चालतच नाही. त्याच्यानंतर मग हॅलो वर्ल्डचं स्टार्ट होतं तिकडून. मग मी तेव्हा विचार करायचो, की इतकं काय शिकवणार असणार सर. मग त्यानंतर मग मी त्यानंतर मग मी त्याला बोललो, की "ठीक आहे," म्हटलं, "तू लावली क्लास, त्याच्यानंतर मी करतो," म्हटलं, "विचार." मग जेव्हा ही बॅच आली, त्याच्या अगोदर मी त्याच्याशी बोललो. तर तो मला बोलला, की "ओम, लाव म्हणे तू क्लास. काही तुला अडचण आली तर मग मी पण तुला हेल्प करून देईन." मी त्याला असंच विचारलं, की म्हटलं, "मला जमेल का?" मग तो बोलला, की "अरे बघ," म्हणे, "मॅथ्स मी तुझ्याकडून थोडं-थोडं शिकतो. तर मला येतोय, मग तुला पण येऊनच जाईल आणि काय अडचण आली तर आपण करून घेऊ दोघे मिळून हँडल. किंवा रात्री मीटमध्ये बसत जाऊ. एक-एक कन्सेप्ट मी तुला सांगून देईल, जर नाही जमत असेल." मग तिकडून सुरुवात झाली. मग मी तुमचे सर सगळे ते Pythonचे जे पण तुमचे फ्रीवाले पहिले 3-3 अवर्स राहतात ना, सगळ्यांचेच बघून टाकले. सी प्लस प्लस असं हे. मग तुमचं ते टीचिंगचं जे होतं, की असं डायग्रामॅटिकली तुम्ही शिकवायचे. ते व्हिज्युअलाइज कसं होतंय, ते डोळ्यासमोर कसं आणायचं, ते तुम्ही हळू सांगितलं. मग त्याच्याने ना सर असं एक कॉन्फिडन्स आला, की नाही काही पण शिकायचं असेल, तर ह्या 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 गो थ्रू म्हणजे हा रस्ता दाखवलेला आहे. ह्या रस्त्याने तुम्ही करू शकता. मग ते हळू करत सी मध्ये आलो. मग तुम्ही ते बायनरी टू हे म्हणजे कन्व्हर्जन कसं करायचं, मग ते असेंबली नावाची गोष्ट काय राहते. असेंबली सर ते आम्हाला डिप्लोमाला मायक्रो प्रोसेसरला होते तेव्हा माझं म्हणजे जीव घाबरायचा, की असं मूव्ह काय राहतं. त्याच्यात असं काही डोक्यातच जात नव्हतं. मग ते रटून मी पास करून घेतलं होतं. पण मग आता नंतर समजतंय नाही, जर आता साधं प्रिंटफ मध्ये जर आपण स्ट्रिंग असेल तर तो आरो डेटामध्ये जाईल. मग हे तुम्ही व्हिज्युअलायझेशन जे होतं हे तुम्ही आम्हाला असं रिअलाईज करून दिलं. नंतर मग मला एक जे आता आता कोणती पण नवीन टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यासाठी जो बेस लागतो, तो तुम्ही पूर्ण वर्षभर आमच्यामध्ये एक बी जसं आपण टाकतो जमिनीमध्ये, तसं तुम्ही एक टाकून दिलंय. आणि त्याचे मूळ इतके असे खालीपर्यंत पोहोचून दिले, की हे असं असं जीव नाही घाबरत, की आता माझं काय होईल पुढे? जर समजा मी करू शकतो का ती टेक्नॉलॉजी हँडल? तर हे सगळं तुमच्या त्या क्लासमुळे, तुमच्या मार्गदर्शनामुळे. आणि सर अजून पण एक डाऊट आहे, की एवढं सगळं तुम्ही शिकले कसं काय असणार? तुम्ही म्हणतात मला फिजिक्सचं पण माहिती आहे, मॅथ्सचं तर ते माझ्या तर अजून पण पल्ले पडत नाहीये. पण ते इतकं माहिती मग मी हा विचार करत राहतो, की सर 24 तास मधून किती तास करत असतील? जेव्हा स्टार्टिंग केली असेल. मग जर तुम्ही जसे म्हणजे तुम्हाला एक असं इन्स्पायर ठेवून मी पण माझे 2 तास, 3 तास, 4 तास हळू वाढवत गेलो. मग माझे पेपर्स पण म्हणजे कॉलेज पण करत होतो मी. तर त्यासोबत पण हा चॅलेंज विचार करत होतो, की सरांनी करून टाकलं असेल, तर मग आपण पण करू शकतो. या कॉन्फिडन्सने पूर्ण वर्षभर ट्राय केलं. अजूनही काही लिनक्स सिस्टमच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या मला अजून नीट समजलेल्या नाहीये. पण एवढं निश्चित आहे, की पुढचे 2-3 वर्षामध्ये मी ते पूर्ण शिकेल. त्याच्यात नो डाउट्स. पण त्याचा जो बेस आहे, तो तुमच्यामुळे झालाय सर. आणि सर व्हिज्युअलायझेशन नावाची जी गोष्ट असते ना, ही तुम्ही दाखवलेली. असं 100 क्लास किंवा त्याच्यामध्ये हा याचा इनहेरिटन्स असेल, ते त्याचा असेल. मग ते कुठे कसं जातंय? आता हे फंक्शन कॉल झालं, तर मग ते कोणत्या हेडर फाईलमध्ये? मग ते आपल्याला लगेच ते दिसतंय. हे जे व्हिज्युअलायझेशन होतं ना, याच्यानं खूप क्लिअर झालं. मला सी प्लस प्लसची पण तुमच्याचकडे क्लास लावायची होती, पण माझी एम-एस-टी-सी चालत होती आणि तेव्हा मला थोडं जड जात होतं. मग मी म्हटलं, "नको, काही डेअरिंग नाही करायची आपण." मग मी थांबून घेतलं. मग एम-एस-टी-सी पूर्ण केलं. मग तेव्हा पण सी प्लस प्लस अर्ध्यामध्ये तुमची येऊन लागली होती. मग मला इंटरव्ह्यूज पण द्यायचे होते. मग ते म्हणे, की ओ-ओ-पी पण यायला पाहिजे. मग मी स्वप्नील माने सर तुम्ही मला बोलले होते, की असेंब्लीचे पण क्लासेस घेता आणि आहेत ते सर. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. मग तिकडे सी प्लस प्लस मी तिकडे कंप्लीट केली. पण ते सरांचं पण तसंच आहे सर. ते सर तर वही, पेन पण की नाही, ते डायरेक्ट असं शिकवायच्या वेळेस ते म्हणतात, की तुम्ही व्हिज्युअलाइज करा, तुम्ही व्हिज्युअलाइज करा. म्हटलं हे पण त्याच सरांनी सांगितलंय आपल्याला. व्हिज्युअलाइज करा, व्हिज्युअलाइज करा. मग त्याच्याने व्हिज्युअलायझेशन तुमच्यामुळे, त्या सरांच्यामुळे
नंतर गोखले सरांचे ते फंडामेंटल्सचं सेमिनार, त्यानंतर ते HPPचं, या सगळ्या गोष्टी हळूहळू एकमेकांना कनेक्टेड होत आता असं वाटतंय की काहीच नाही, टेन्शन नाही, पण करून घेईल मी. असं एक कॉन्फिडन्स तुम्ही जागी केला सर, त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. थँक्यू.